एकं नित्यमिमलाचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्मय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद गुरु महाराज की जय। संत गुरु महाराज की जय। गोविंद गुरु महाराज की जय। ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात। मुख्य ग्रंथ कोणते? ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी। अनुबंध किती? 4। अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन। अधिकारी विवेक, वैराग्य, सटसंपत्ती, मोक्ष, इच्छा ह्या 4 साधनाने जो वित्त होतो त्यालाच अधिकारी म्हणतात। विवेक आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे। ज्याच्या मनाचा निश्चय त्याचेच नाव विवेक। वैराग्य ह्या लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत भोग भोगण्यास संबंधाने इच्छारहित, इच्छेचे अभाव त्याचेच नाव वैराग्य। 6 संपत्त्या शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान। शम म्हणजे सर्व वासनाचा त्याग, दम म्हणजे शब्दाआदी भय विषापासून इंद्रियाचा निग्रह, उपरती म्हणजे सर्व प्रपंचापासून निवृत्ती, तितिक्षा म्हणजे शीत उष्ण सुख दुःख जोडीने चालणारा दोन धर्म सहन करून घेण्याची योग्यता, श्रद्धा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या आणि वेदांशास्त्राच्या आणि व्याख्याच्या ठिकाणी भक्ती, समाधान सत्य चित्त आनंद स्वरूप जाणून घेण्यावेळेस केलेली चित्तीची एकाग्रता, मुमोक्षता संसार बंधनापासून मुक्ती होण्याची त्रिव्रतता, इच्छा त्याचीच नाव मोक्षता। या ग्रंथांचा विषय कोणता? प्रत्येक आत्म्याच्या जीवाची परमात्म्याच्या शिवाची बरोबरची जी एकता तोच या ग्रंथांचा विषय आहे। ठिकठिकाणी त्याचं निरूपण, संबंध प्रतिपादक प्रतिपद्य भाव ह्या दोघांचा जो संबंध तो संबंध या ग्रंथांचा अद्वितीय ब्रह्म या दोघांचा आहे। म्हणजे हा ग्रंथ अद्वितीय ब्रह्मांचा प्रतिपादन करणारा आहे। ब्रह्म प्रतिपादन करण्याची विषय आहे। तसेच ज्ञानाची व पंचकरणाची ज्यांनी जनक भाव संबंध आहे। ज्ञान जन उत्पन्न होणार आहे, पंचकरण विचाराच्या द्वाराने जनक उत्पन्न होणार आहे। ज्ञान व अज्ञान याची निवर्तक भाव संबंध आहे। अज्ञान निवृत्ती होते, ज्ञान त्याला निवर्त करते, ही ह्यातील संबंध आहे। प्रयोजन परमानंद रूप परमात्म्याची प्राप्ती करून घेणे, तसेच जन्माआदी अनाथाची निवृत्ती करणे हे ह्यातील प्रयोजन आहे। हा ध्येय कुणाचा? तर पंचमहाभूताचा। पंचमहाभूत कोणते? आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी। आकाशाचे तत्व कोणते? काम, क्रोध, शोक, मोह आणि भय। वायूचे तत्व कोणते? चलन, वलन, धावणे, प्रसारण। तेजाचे तत्व कोणते? क्षुधा, त्रषा, आळस, निद्रा आणि कांती। जलाचे तत्व कोणते? शुक्र, शोणित, लाला, मूत्र आणि स्वेद। पृथ्वीचे तत्व कोणते? अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम। हा तत्व कोणचा? अपंचकृती। ह्या तत्वाने ध्येय तयार झाला का? तर नाही। काय केल्याने ध्येय तयार होतो? मिश्रित केल्याने ध्येय तयार होतो। मिश्रित तत्वाचे कोष्टिक नंबर 2। पृथ्वीचे मुख्य अर्धा भाग अस्थि, अर्ध्याचे 4 भाग शोणित, आळस, संकोचन, कट, आकाश। जलाचे मुख्य अर्धा भाग शुक्र, अर्ध्याचे 4 भाग मांस, कांती, चलन, उद्र, आकाश। तेजाचे मुख्य अर्धा भाग क्षुधा, अर्ध्याचे 4 भाग नाडी, मूत्र, उत्क्रमण, हृदय, आकाश। वायूचे मुख्य अर्धा भाग धावन, अर्ध्याचे 4 भाग त्वचा, स्वेद, त्रषा, कंठ, आकाश। आकाशाचे मुख्य अर्धा भाग शिर, आकाश, अर्ध्याचे 4 भाग रोमा, लाला, निद्रा आणि प्रसारण। ह्या तत्वाने ध्येय तयार झाला का? नाही। तरी 2 आणि दिलेल्या नंतरच स्थूल ध्येय तयार होतो। ह्या मिश्रित तत्वाची कोष्टिक नंबर 3। पृथ्वीचे 2 आणि जलाला दिले त्याचे काय झाले? शोणित। पृथ्वीचे 2 आणि तेजाला दिले त्याचे काय झाले? आलस। पृथ्वीचे 2 आणि वायूला दिले त्याचे काय झाले? संकोचन। पृथ्वीचे 2 आणि आकाशाला दिले त्याचे काय झाले? तर कंठ, आकाश। आकाशाचे जलाचे 2 आणि पृथ्वीला दिले त्याचे काय झाले? मास। जलाचे 2 आणि तेजाला दिले त्याचे काय झाले? कांती। जलाचे 2 आणि वायूला दिले त्याचे काय झाले? चलन। जलाचे 2 आणि आकाशाला दिले त्याचे काय झाले? उद्र, आकाश। तेजाचे 2 आणि पृथ्वीला दिले त्याचे काय झाले? नाडी। तेजाचे 2 आणि जलाला दिले त्याचे काय झाले? मूत्र।
तेजाचे 2 आणि वायूला दिले त्याचे काय झाले उत्क्रमण. तेजाचे 2 आणि आकाशाला दिले त्याचे काय झाले तर हृदय आकाश. वायूचे 2 आणि पृथ्वीला दिले त्याचे काय झाले त्वचा. वायूचे 2 आणि जलाला दिले त्याचे काय झाले स्वेद. वायूचे 2 आणि तेजाला दिले त्याचे काय झाले त्रषा. वायूचे 2 आणि आकाशाला दिले त्याचे काय झाले तर कट आकाश. आकाशाचे 2 आणि पृथ्वीला दिले त्याचे काय झाले रोम. आकाशाचे 2 आणि जलाला दिले त्याचे काय झाले लाला. आकाशाचे 2 आणि तेजाला दिले त्याचे काय झाले नेद्रा. आकाशाचे 2 आणि वायूला दिले त्याचे काय झाले प्रसारण. ह्या तत्वाने स्थूल ध्येय तयार झाला आहे. ह्या स्थूल ध्येयाला अवस्था कोणती आहे तर जागृत अवस्था आहे. या जागृत अवस्थेची 8 तत्वे कोणती. जागृत अवस्था नेत्रस्थान वैखरी वाचा स्थूल भोग जाणे क्रियाशक्ती रज गुणमान आखार मात्र विश्वाभिमान हे 8 तत्वे आहेत. जागृत अवस्था म्हणजे जीव जागा असून त्याच्या इंद्रियापासून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 4 अंतकरणे त्याच्यापासून झालेले त्याचे शब्द सर्प रूप रस गंध ह्या विषयाचे ज्ञान ज्या अवस्थात स्पष्टपणे होतात त्याला जागृत अवस्था म्हणतात. ह्या जागृत अवस्थेची व्यवहार एकंदरी म्हणून 42 तत्वापासून होतात. 42 तत्वाची गोष्टी नंबर 3 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 4 अंतकरणे त्याच्याविषयी मिळून 42 तत्वे होतात. 5 ज्ञानेंद्रिय स्तोत्र त्वचा चक्षु जीवा आणि ग्रहण. ज्ञानेंद्रियाची विषय शब्द शर्त रूप रस गंध. ज्ञानेंद्रियाची दैवत दिशा वायू सूर्य वरुण अश्विनी कुमार. 5 कर्मेंद्रिय वाकू पाणी पाद श्रेष्ठ आणि गुद्ध. कर्मेंद्रियाची विषय वचन आधन गमन आनंद आणि विसर्ग. कर्मेंद्रियाची दैवत आग्नेय इंद्रिय उपद्रेव प्रजापती आणि मृत्यूय. 4 अंतकरणे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. विषय सकल्प निश्चय चिंतन अभिमान. दैवत चंद्रमा ब्रह्म नारायण आणि रुद्र. ह्या वरल्या 42 तत्वापासून जागृत अवस्थेला व्यवहार घडतो. नेत्रस्थान कारण विषय करून ज्या नेत्राच्या योगिनी जागृतीला व्यवहार घडतो. वैखरी वाचा कंठ तालू जीव दंत ओट नाशिक उर शिर ह्या 8 अवयवांनी मनुष्य स्पष्टपणे बोलतो त्यालाच वैखरी वाचा म्हणतात. स्थूल भोग जागृत अवस्थेत सुख दुःखादी जे भोग स्पष्टपणे घडतात तेही. क्रियाशक्ती जागृत अवस्थेत शरीराकडून क्रिया रूप व्यवहार ज्या शक्तीने घडतात. रजगुणमान अभिमानाच्या योगिनी राग दोष रजशी क्रिया ज्या गुणाने घडतात. आकार मात्रा अक्षरालाच मात्रा म्हणतात तेही अवस्थित असतो. विश्वाभिमान बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याच्या जो अभ्यास आपण करता आपण भोगता इत्यादी प्रकाराची जीवाने केलेली अभिमान. 6 विकार जैतो जन्मतो आस्ती जन्मल्यानंतर आस्ती वर्धांत वाढतो विप्रीन मातात तरुण होतो अपेक्षात वृद्ध होतो विनाशात मरण पावतो. हे विकार कुणाला आहेत तर स्थूल ध्येयाला आहेत. आपण कोण आहेत आपण सत्त चित्त आनंद आहेत. सत्त 3 कलात बाद होत नाही त्याला सत्य म्हणतात. चित्त आलिप्त प्रकाश कशातही झाकला जात नाही. आनंद सर्वाशी अधिक प्रीतीचे विषय त्याला आनंद म्हणतात. कोश अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. अन्नमय कोश जीवाच्या आईबापांनी खाल्लेला अन्नांचा परिणाम. हे पुढलं एवढं घेतलं ते हे बरं का घेऊ. आई बापांनी खाल्ल्याला परिणाम म्हणजे आईच्या उदरात रक्त वडिलांच्या उदरात युरिया उत्पन्न होते. ह्या दोघांच्या संबंधाने जीवाचे स्थूल ध्येय जन्मतो. जन्म झाल्यानंतर तिच्या आईने पृथ्वीवरले अन्न खाल्ले म्हणून तिच्या स्थानात दूध उत्पन्न होते. ते दूध पिऊन जीवाचे स्थूल ध्येय जगतो. दात आल्यानंतर पृथ्वीवरले अन्न खाऊन वाढतो. मरण समयी पृथ्वीमध्ये लया पावतो. प्राणमय कोश पंचप्राण पंचकर्मेंद्रिय मिळून मनोमया कोश होतो. मनोमया कोश 5 ज्ञानेंद्रिय 1 मन मिळून मनोमया कोश होतो. थोडं चुकलं बरं का कोश होतो. विज्ञानमय कोश 5 ज्ञानेंद्रिय 1 बुद्धी मिळून विज्ञानमय कोश होतो. आनंदमय कोश सर्वाशी अधिक प्रीतीचे विषय
आहे म्हणून आनंदमय कोश होतो. कोश आवरण आच्छादन झाकण. दृष्टांत कोसल्याच्या घरी वस्तू ठेवायची पेटी, तलवाऱ्याची म्यान. सिद्धांत स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय, कारण ध्येय ह्या तिन्ही ध्याने आत्मा झाकला आहे. मायांचे स्वरूप नाम आणि रूप. आत्म्याचे स्वरूप सत्य चित्त आनंद. ब्रह्माचे स्वरूप अस्ति भाती प्रिय. ज्ञानाचे स्वरूप जगत मिथ्य आहे. जीव आनंद रूप आहे. जीव ब्रह्माहून वेगळा नाही. जीव ब्रह्मरूपी आहे अशा निश्वास ज्ञानाचं स्वरूप म्हणतात. अभ्यासाचे स्वरूप उलटपण, स्थितीपण, भिन्नपण हे अभ्यासाचे स्वरूप आहे. अभ्यास केव्हा होतो? अंतकरण कुटस्थ कुटस्थची प्रतिबिंब अंतकरणात पडले त्याला नाव आले अभ्यास. साक्षीचे स्वरूप लोक व्यवहाराच्या ठिकाणी उदासन असावे, संपन्नता असावे, राग दोष रहित असावे. साक्षी केव्हा होतो? तर ह्या संसाराचा करता भोगता पण अंतकरणाचे धर्म आहेत ते माझे उपादेय आहे असे म्हटल्यानंतर साक्षी होतो. 4 ध्येय स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय, कारण ध्येय आणि महाकारण ध्येय. 4 अवस्था जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुसुप्ती अवस्था आणि स्त्रिय अवस्था. 4 स्थान नेत्रस्थान, कंठस्थान, ध्येयस्थान आणि मृदुस्थान. 4 वाचा वैखरी वाचा, मध्यम वाचा, पच्चित वाचा आणि पर वाचा. 4 भोग 4 भोग स्थूल भोग, प्रवीण भोग, आनंद भोग आणि आनंद भास भोग. 4 शक्त्या क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, द्रव्यशक्ती आणि इच्छाशक्ती. 4 मान रजगुण मान, सत्वगुण मान, तमगुण मान आणि शुद्ध सत्वगुण मान. 4 मात्रा आखार मात्रा, उखार मात्रा, मखार मात्रा आणि अर्धा मात्रा. 4 अभिमान विश्वाभिमान, तेजसाभिमान, प्रज्ञाभिमान, प्रत्येक आत्मा अभिमान. 4 वेद गुरुवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. 4 महावाक्या प्रज्ञा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, ऐक्तम ब्रह्म, तत्वमस महावाक्या. 4 चैतन्याचे प्रकार जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. ह्या जीव चैतन्यांची लक्षणं या संसाराचा करता भोगता आपल्या ठिकाणी मांडतो म्हणून जीव होतो. जीवाची दुसरी लक्षण अंतकरण विषयी आहे म्हणून जीव होतो. जीवाची तिसरी लक्षण विशेष, विशेषण, वैशिष्ट्य ह्या तिघास मिळून जीव म्हणतात. जीवाची चौथी लक्षण अंतकरण कुटस्थ कुटस्थची प्रतिबिंब अंतकरणात पडले त्याला नाव आले अभ्यास. अंतकरण कुटस्थ अभ्यास ह्या तिघास मिळून जीव म्हणतात. कुटस्थची चौथी लक्षण अंतकरण अवकाश चैतन्यास कुटस्थ चैतन्य म्हणतात. कुटस्थ चैतन्याची दुसरी लक्षण अंतकरणाला अवकाश देणाऱ्या चैतन्यास कुटस्थ चैतन्य म्हणतात. कुटस्थची तिसरी लक्षण बुद्धी किंवा वैशिष्ट्य अज्ञान आदी नष्ट याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. ईश्वर चैतन्य माया ब्रह्म, मायामध्ये ब्रह्म चैतन्याचे प्रतिबिंब त्याला नाव आले ईश्वर चैतन्य. ब्रह्म चैतन्य सर्व ठिकाणी व्यापक चैतन्याला ब्रह्म चैतन्य म्हणतात. 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 मुक्त्या सलोकात, समीपात, स्वरूपात आणि संयोजता. हा स्थूल ध्येय किती तत्वाचा आहे तर 33 तत्वाचा आहे. 33 तत्वे कोणते? काम क्रोध आदी 25 तत्वे व जागृत अवस्थेचे 8 तत्वे मिळून 33 तत्वे होतात. स्थूल देहाला कोणता कोश आहे तर अन्नमय कोश आहे. ओम शांती शांती शांती. आता स्थूल